नमस्कार मित्रांनो मी अक्षय कदम स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, डोमिसाइल सर्टिफिकेटसाठी घरबसल्या कशा प्रकारे अर्ज करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वात पहिले तर तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर येथे मित्रांनो, तुम्ही जर या वेबसाईटसाठी येथे रजिस्ट्रेशन केलेले नसेल तर पहिले तर येथे रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे। रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे नवीन यूजर येथे नोंदणी करा, तर या ऑप्शनवरती येथे क्लिक करायची। त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर येथे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला येथे दोन ऑप्शन दाखवण्यात येईल। या दोन्ही ऑप्शनपैकी तुम्हाला पहिलं ऑप्शन येथे सिलेक्ट करायचं आहे। तर येथे ज्या व्यक्तीचं तुम्ही रजिस्ट्रेशन करत आहात तर त्या व्यक्तीचे येथे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर येथे अर्जदाराचा मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे। मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर येथे OTP पाठवा, तर या ऑप्शनवरती येथे क्लिक करायचे। ज्या व्यक्तीचा तुम्ही येथे मोबाईल क्रमांक टाकलेला आहे तर त्या मोबाईल क्रमांकावरती एक OTP येईल, तर तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर या बॉक्समध्ये तुम्हाला एक यूजर नेम क्रिएट करायचं आहे। यूजर नेममध्ये तुम्ही आधार क्रमांक पण टाकू शकता। काही जर येथे वेगळं नावाचं कॉम्बिनेशन जरी टाकलं तर येथे यूजर नेम चालेल। तर येथे यूजर नेम टाकल्यानंतर तुम्ही जो यूजर नेम टाकलेला आहे तर तो अवेलेबल आहे की नाही तर ते पहिले तरी चेक करावं लागणार आहे। तर येथे चेक यूजर नेम अवेलेबिलिटी, तर याच्यावरती येथे क्लिक करायची। त्यानंतर येथे बघू शकता अशा प्रकारे यू कॅन यूज दिस यूजर नेम, तर अशा प्रकारे आलं तर तुम्ही हा यूजर नेम येथे वापरू शकता। किंवा मग यूजर नेम नॉट अवेलेबल अशा प्रकारे जर काही आलं तर तुम्ही एखादा दुसरा यूजर नेम येथे टाकायचा आहे आणि परत चेक करायचं आहे। त्यानंतर येथे एक पासवर्ड क्रिएट करायचं आहे। पासवर्डमध्ये नंबर टाकू शकता, कॅपिटल लेटर टाकू शकता, स्मॉल लेटर टाकू शकता आणि काही जे युनिक सिम्बॉल असतात @ किंवा मग हॅश, तर अशा प्रकारे सिम्बॉल पण तुम्ही येथे पासवर्डमध्ये वापरू शकता। पासवर्ड टाकल्यानंतर परत येथे पासवर्ड कन्फर्म करून घ्यायचा आहे। त्यानंतर येथे ज्या व्यक्तीचं तुम्ही रजिस्ट्रेशन करत आहात तर त्या व्यक्तीचे येथे इंग्लिशमध्ये नाव टाकून घ्यायचं आहे। इंग्लिशमध्ये नाव टाकल्यानंतर समोर पूर्ण नाव मराठीमध्ये आपोआप येऊन जाईल। त्यानंतर येथे त्या व्यक्तीची जन्मतारीख टाकून घ्यायची आहे। जन्मतारीख टाकल्यानंतर समोर आपोआप त्या व्यक्तीचं वय येणार आहे। त्यानंतर या डिक्लेरेशन बॉक्सवरती क्लिक करायची आहे आणि नोंदणी करा या ऑप्शनवरती ते क्लिक करायची। त्यानंतर येथे बघू शकता धन्यवाद, आपले यशस्वीरित्या आपले सरकार या पोर्टलवरती नोंदणी झालेली आहे। त्यानंतर तुमचं यूजर नेम दाखवण्यात येईल आणि जिल्हा कोणता आहे तर ते दाखवण्यात येईल। त्यानंतर ओके या बटनावरती क्लिक करायची। तर येथे रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर परत तुम्हाला या वेबसाईटच्या होम पेजवरती यायचं आहे आणि येथे तुम्हाला तुमचा यूजर नेम टाकायचा आहे, येथे पासवर्ड टाकायचा आहे। त्यानंतर हा कॅप्चा कोड या बॉक्समध्ये टाकायचा आहे। त्यानंतर येथे तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर येथे लॉग इन बटनावरती क्लिक करायची। लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर येथे डाव्या साईडला तुम्हाला वेगवेगळे विभागांची नावं येथे दाखवण्यात येईल। तर तुम्हाला इथे खाली यायचं आहे आणि येथे महसूल विभाग याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर येथे उपविभाग निवडायचा आहे, तर येथे निवडावरती क्लिक करून महसूल सेवा याला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला येथे वेगवेगळे प्रमाणपत्र किंवा मग दाखले काढण्यासाठी येथे वेगवेगळे ऑप्शन दाखवण्यात येईल। तर येथे डोमिसाइल सर्टिफिकेट काढायचे, तर येथे वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र याला सिलेक्ट करायचं आहे आणि पुढे जा याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर येथे सर्व्हिस लिस्ट याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर येथे वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र याच्यावरती येथे क्लिक करायची। त्यानंतर येथे वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे तर येथे तुम्हाला येथे लिस्ट दाखवण्यात येईल। तर येथे ओळखीचा पुराव्यामध्ये तुम्ही आधार कार्ड अपलोड करू शकता। पत्त्याचा पुराव्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रिसिटी बिल म्हणजे लाईट बिल किंवा मग रेशन कार्ड असेल तर ते पण अपलोड करू शकता। त्यानंतर येथे इतर दस्तऐवजमध्ये एक अपलोड करायचं आहे, तर यामध्ये पण तुम्ही लाईट बिल अपलोड करू शकता किंवा मग रेशन कार्ड अपलोड करू शकता। अर्जदार जर विवाहित महिला असेल तर येथे विवाहित महिलेच्या पतीचा रहिवासाचा दाखला ते अपलोड करायचं आहे किंवा मग यापैकी कोणतं पण एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे। त्यानंतर येथे वयाचा पुरावामध्ये यापैकी एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे। तर येथे जन्म दाखला असेल तर जन्म दाखला अपलोड करायचा आहे। बोनाफाईड सर्टिफिकेट असतं तर ते अपलोड करू शकता। शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजे TC जे असते तर TC तुम्ही अपलोड करू शकता।
किंवा मग प्राथमिक शाळेचा प्रवेशाचा उतारा, तर येथे प्रवेश निर्गम उतारा जो असतो तर तो पण तुम्ही येथे अपलोड करू शकता। त्यानंतर येथे रहिवासाचा पुरावा, तर जे पण अर्जदार असणार आहे तर त्या अर्जदाराचा रहिवासाचा पुरावा येथे अपलोड करावा लागणार आहे। तर यापैकी रहिवासी असल्याबाबत तलाठी यांनी दिलेला दाखला तुम्ही येथे अपलोड करू शकता, किंवा मग येथे रहिवासी पुराव्यासाठी ग्रामसेवकांनी जारी केलेला दाखला, तर या दोन्हीपैकी कोणतं पण येथे अपलोड करू शकता। आणि तुमच्या जवळ जर हे दोन्ही पण दाखले नसतील तर काय अपलोड करायचं आहे तर ते या व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणार आहे। त्यानंतर येते अनिवार्य कागदपत्र, तर हे दोन्ही पण येते मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स आहे। इतरमध्ये काय अपलोड करायचं आहे आणि स्वयंघोषणापत्र कशा प्रकारे अपलोड करायचं आहे तर हे पण आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर येथे पुढे जा याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर येथे 3 स्टेपमध्ये तुम्हाला हे प्रमाणपत्र काढायचे। पहिले तर अर्ज करायचा आहे, त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, त्यानंतर येथे फीचं पेमेंट करायचं आहे। सर्वात पहिले तर येथे प्रमाणपत्राचं नाव आहे, तर येथे निवडावरती क्लिक करायचे आणि वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र याला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर येथे अर्जदाराचा वैयक्तिक तपशील तुम्हाला इथे दाखवण्यात येईल। रजिस्ट्रेशन करते वेळेस ज्या अर्जदाराची ती माहिती भरलेली होती तर ती माहिती तुम्हाला इथे दाखवण्यात येईल। सर्वात पहिले तर ते संबोधन निवडायचं आहे, कुमार, कुमारी, वकील असेल तर वकील, श्री किंवा मग श्रीमती, तर येथे लग्न झालेली विवाहित महिला जर असेल तर येथे श्रीमती याला सिलेक्ट करायचं आहे। आणि 18 वर्ष खालील जर मुलगा मुलगी असेल तर येथे कुमार, कुमारी यापैकी एक सिलेक्ट करायचं आहे। आणि 18 वर्षावरील जर एखादा व्यक्ती किंवा मुलगा असेल तर येथे स्त्री पण तुम्ही येथे सिलेक्ट करू शकता। त्यानंतर वडिलांचे संबोधन सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर येथे वडिलांचं जे पण नाव असणार आहे तर इंग्रजीमध्ये वडिलांचं नाव येथे टाकून घ्यायचं आहे। इंग्रजीमध्ये नाव टाकल्यानंतर एका साईडला येथे क्लिक करायचे। त्यानंतर येथे मराठीमध्ये वडिलांचं नाव आपोआप येऊन जाईल। त्यानंतर अर्जदाराचा व्यवसाय काय आहे तर ते व्यवसाय येथे सिलेक्ट करायचा आहे। अर्जदार जर विद्यार्थी असेल तर विद्यार्थी सिलेक्ट करू शकता, शेतकरी असेल किंवा मग शेतमजूर करणाऱ्या व्यक्ती असेल, किंवा मग 12वी उत्तीर्ण असेल किंवा मग 10वी खालील असेल, किंवा मग विवाहित महिलेचं जर तुम्ही डोमिसाईल सर्टिफिकेट काढत असाल तर येथे गृहिणी म्हणून तुम्ही येथे क्लिक करू शकता। त्यानंतर येथे अर्जदाराचा आधार क्रमांक टाकू शकता। त्यानंतर येथे या पत्त्यावर केव्हापासून राहतात तर येथे निवडा याच्यावरती क्लिक करायचे। आणि येथे तुम्ही जो आता प्रेझेंट ॲड्रेस टाकणार आहात म्हणजे सध्या जे येथे राहतात तर तो येथे पत्ता टाकावा लागणार आहे। आणि या पत्त्यावर तुम्ही कोणत्या वर्षापासून राहतात तर ते वर्ष येथे सिलेक्ट करायचं आहे। तर येथे सध्याचा पत्ता टाकून घ्यायचा आहे। येथे घर क्रमांक टाकू शकता, त्यानंतर येथे इमारतीचं नाव असेल, त्यानंतर येथे विभाग, त्यानंतर मार्ग, त्यानंतर एखादं प्रसिद्ध ठिकाण असेल तर टाकू शकता। त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे, तालुका सिलेक्ट केल्यानंतर गावाचं नाव, त्यानंतर येथे पिनकोड टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर लाभार्थ्यांचा तपशील, तर येथे तुम्ही जो सध्याचा पत्ता टाकलेला आहे म्हणजे प्रेझेंट ॲड्रेस तर त्या पत्त्यावर केव्हापासून राहता तर ते वर्ष ते सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर येथे अर्जदाराचे महाराष्ट्र राज्यातील रहिवास कालावधी, तर येथे महाराष्ट्र राज्यात 15 वर्षापेक्षा जास्त रहिवास कालावधी पाहिजे। तर येथे तुमचं जे वय असणार आहे तर ते वय तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे। अर्जदाराचे नाते, तर येथे अर्जदार स्वतःचं अकाउंट आपण क्रिएट केलेलं होतं तर येथे स्वतः सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर आपोआप इथे नाव येऊन जाईल। त्यानंतर येथे जन्माचा पत्ता वरील प्रमाणे आहे का, म्हणजे तुम्ही जो प्रेझेंट ॲड्रेस टाकलेला आहे तर आज तुमचा जन्माचा पत्ता आहे का, असेल तर हो वरती क्लिक करायचे। किंवा मग जन्माचा पत्ता जर दुसरा कोणता असेल, तुमचे जन्म जे येथे झालेला आहे तर तो पत्ता तुमचा जर प्रेझेंट ॲड्रेस नसेल तर येथे नाही वरती क्लिक करायचे आणि जन्माचा पत्ता इथे टाकून घ्यायचा आहे। तर येथे एखादी विवाहित महिलेचा अर्ज भरत असाल तर येथे विवाहित महिलेचा इथं माहेरचा ॲड्रेस तुम्ही टाकू शकता, किंवा मग जे ते महिलेचा जन्म झालेला आहे तर तो ॲड्रेस तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। तर इथे पत्ता टाकायचा आहे, त्यानंतर राज्य सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर तालुका, त्यानंतर येथे गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर येथे पिनकोड टाकून घ्यायचं आहे, त्यानंतर येथे लाभार्थ्याची शैक्षणिक माहिती भरायची आहे, तर येथे निवडा याच्यावरती क्लिक करायची आहे। तर येथे अर्जदार कितवीपर्यंत शिकलेला आहे तर ते येथे सिलेक्ट करायचं आहे। 12वी झालेली असेल तर 12वीवरती क्लिक करायची आहे, 10वी खालील असेल म्हणजे 7वी, 8वी, 9वी, तर अशा प्रकारे जर शिकलेलं असेल तर येथे 10वी खालील याच्यावरती क्लिक करायची। ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर पदवीधर याच्यावरती क्लिक करायची। 10वी सिलेक्ट केल्यानंतर 10वी जर शिकलेलं असेल तर 10वी याच्यावरती क्लिक करायची। येथे 12वी जर सिलेक्ट केली तर तुम्हाला 12वीचं मार्कशीट अपलोड करण्यासाठी लागणार आहे, किंवा मग 10वी जर सिलेक्ट केली तर येथे 10वीचं मार्कशीट तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे। मार्कशीट कुठे अपलोड करायचं आहे तर ते पण आपण बघणार आहोत। त्यानंतर येथे संस्थेचं नाव, तर याच्यावर निवडा याच्यावरती क्लिक करायची आणि येथे बऱ्याच जणांचं महाराष्ट्र राज्य
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, तर हेच संस्थेचे नाव येथे असणार आहे। किंवा मग यापैकी जर नसेल तर इथे सगळ्यात खाली यायचं आहे आणि इतर याच्यावरती क्लिक करायची आणि ते संस्थेचं काय जे नाव असेल तर ते नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर ॲडमिशन कोणत्या वर्षी घेतलेलं होतं तर ते वर्ष इथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर सोडल्याचे वर्ष कोणतं होतं तर ते वर्ष इथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर इथे शैक्षणिक ठिकाण, तर इथे तुमची शाळा किंवा मग महाविद्यालय जे ते असेल तर त्या गावाचं किंवा मग शहराचं नाव इथे टाकून घ्यायचं आहे। इंग्लिशमध्ये नाव टाकायचं आहे। इंग्लिशमध्ये नाव टाकल्याच्यानंतर इथे एका साईडला क्लिक केल्याच्यानंतर इथे मराठीत त्या गावाचं किंवा शहराचं नाव येऊन जाईल। तर इथे बघू शकता मी अशा प्रकारे गावाचं नाव टाकलेलं आहे। त्यानंतर एक साईडला किंवा मग एंटर बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर इथे मराठीत नाव आलेलं आहे। त्यानंतर इथे ॲडवरती क्लिक करायची। ॲडवरती क्लिक केल्याच्यानंतर अर्जदाराची शैक्षणिक माहिती इथे ॲड झालेली आहे। त्यानंतर इथे अर्जदार इतर राज्यातून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेला आहे का अशा प्रकारे ते विचारण्यात येईल। तर येथे दुसऱ्या राज्यातून जर अर्जदार महाराष्ट्रात राहायला आलेला असेल तर येथे आहे याच्यावरती क्लिक करायची। आईवरती क्लिक केल्याच्यानंतर मग येथे महाराष्ट्र राज्यात केव्हापासून वास्तव्य आहे तर अशा प्रकारे ते विचारण्यात येईल। त्यानंतर इथे स्थलांतरित होण्यापूर्वी तुमचे किंवा मग कुटुंबाचे वास्तव्य कोठे होते तर ते राज्याचं किंवा मग शहराचं नाव इथे टाकू शकता। त्यानंतर स्थलांतरित होण्याचे कारण काय आहे तर ते येथे टाकायचे आणि दुसऱ्या राज्यातील जर नसेल तर नाहीवरती येथे क्लिक करायची। त्यानंतर अर्जदार अन्य जिल्ह्यात शासकीय योजनेचा लाभार्थी आहे का, दुसऱ्या जिल्ह्यात जर शासकीय योजनेचा लाभार्थी असेल तर होईवरती क्लिक करायची। होईवरती क्लिक केल्याच्यानंतर येथे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तालुका सिलेक्ट करायचा आहे, गाव, त्यानंतर पिनकोड टाकून घ्यायचं आहे। किंवा मग दुसऱ्या जिल्ह्यात शासकीय योजनेचा लाभार्थी नसेल तर नाहीवरती क्लिक करायची आहे। त्यानंतर येथे प्रमाणपत्र कशासाठी हवे आहे तर ते कारण तुम्हाला इथे द्यायचं आहे। तर येथे शैक्षणिक कामासाठी जर प्रमाणपत्र पाहिजे असेल तर येथे शिक्षणासाठी अशा प्रकारे टाईप करायचं आहे। किंवा मग येथे शिक्षणा व्यतिरिक्त येथे जर दुसरं काही कामासाठी पाहिजे असेल तर येथे खाजगी तर अशा प्रकारे ते टाकून घ्यायचे। तर इथे बघू शकता अशा प्रकारे खाजगी तर अशा प्रकारे ते टाईप करायचं आहे। मराठीत किंवा इंग्लिशमध्ये टाकलं तरी येथे चालतं। त्यानंतर या डिक्लेरेशन बॉक्सवरती क्लिक करायची। त्यानंतर ही सर्व माहिती येते बघितल्याच्या नंतर येथे समावेश करा याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर येथे बघू शकता तुमचा अर्ज यशस्वीरित्या जतन करण्यात आला आहे। त्यानंतर तुमचा अर्ज क्रमांक दाखवण्यात येईल। त्यानंतर येथे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे तर येथे ओके या बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। येथे सर्वात पहिले तर अर्जदाराचा फोटो अपलोड करायचा आहे। तर येथे फोटोची साईज किती असायला पाहिजे, त्यानंतर रुंदी किती असायला पाहिजे, उंची किती असायला पाहिजे तर येथे दाखवण्यात येईल। 5 KB ते 20 KBच्या दरम्यान फोटोची साईज असायला पाहिजे आणि रुंदी 160 पिक्सल इतकी असायला पाहिजे आणि फोटोची जी उंची असणार आहे तर ती 200 ते 212 पिक्सलच्या दरम्यान असायला पाहिजे। तर येथे फोटोची साईज कमी करण्यासाठी तुम्हाला नवीन टॅब ओपन करायची आहे। त्या टॅबमध्ये अशा प्रकारे इमेज रिसायझर म्हणून अशा प्रकारे टाईप करायचं आहे। त्यानंतर या पहिल्याच लिंकवरती क्लिक करायची। त्यानंतर येथे सिलेक्ट इमेज याच्यावरती क्लिक करायची आणि अर्जदाराचा फोटो येथे सिलेक्ट करायचा आहे। तर तुम्हाला ते विड्थमध्ये 160 टाईप करायचं आहे आणि हे जे लॉक ॲस्पेक्ट रेशो आहे याला अनटिक करायचं आहे। त्यानंतर हाईटमध्ये तुम्हाला 200 टाईप करायचं आहे। त्यानंतर रिसाइज इमेज याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर डाउनलोड इमेज याच्यावरती क्लिक करायची। तर येथे अर्जदाराचा फोटो डाउनलोड झालेला आहे। तर येथे तुम्हाला चूज फाईल याच्यावरती क्लिक करायची आहे आणि आपण जो आताच रिसाइज केलेला फोटो आहे तर तो फोटो इथे अपलोड करायचा आहे। फोटो अपलोड केल्याच्यानंतर इथे ओळखीचा पुरावामध्ये एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे आणि त्या डॉक्युमेंटची साईज 75 KB ते 500 KBच्या दरम्यान असायला पाहिजे। तर येथे वेगवेगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे दाखवण्यात येईल। तर यापैकी तुम्ही आधार कार्ड पण इथे अपलोड करू शकता। तर येथे तुम्हाला आधार कार्ड याला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर येथे अपलोड फाईल याच्यावरती क्लिक करायची आहे आणि येथे डबल साईडचा इथे आधार कार्डचा फोटो इथे अपलोड करून घ्यायचा आहे। त्यानंतर येथे पत्त्याचा पुरावामध्ये एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे। तर येथे तुम्ही लाईट बिल किंवा मग रेशन कार्ड येथे अपलोड करू शकता किंवा यापैकी कोणतं पण एक डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचं आहे। तर मी येथे लाईट बिल अपलोड करत आहे। तर परत अपलोड फाईल याच्यावरती क्लिक करायची आणि येथे तुम्ही पण लाईट बिल अपलोड करू शकता। तर येथे लाईट बिल अपलोड करत असताना लाईट बिल घरातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर असलं तर येथे तुम्ही अपलोड करू शकता। पत्त्याचा पुरावा अपलोड केल्यानंतर येथे इतर डॉक्युमेंटमध्ये पण एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे। तर तुम्ही यापैकी कोणतं पण एक डॉक्युमेंट अपलोड करू शकता।
तर इथे लाईट बिल अपलोड करू शकता किंवा मग रेशन कार्ड अपलोड करू शकता किंवा मग अर्जदार महिला जर विवाहित असेल तर त्या विवाहित महिलेच्या पतीचं रहिवासी दाखला पण तुम्ही येथे अपलोड करू शकता। तर मी येथे परत लाईट बिल जे असणार आहे तर ती बिल येथे अपलोड करत आहे। त्यानंतर येथे वयाचा पुराव्यामध्ये एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे। तर यामध्ये जन्म दाखला अपलोड करू शकता किंवा मग बोनाफाईड प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजे TC जे असते तर TC अपलोड करू शकता। वडिलांचे अधिवास प्रमाणपत्र असेल तर ते अपलोड करू शकता किंवा मग प्राथमिक शाळेच्या प्रवेशाचा उतारा म्हणजे प्रवेश निर्गम उतारा जो असतो तर तो पण तुम्ही अपलोड करू शकता। तर मी येथे प्रवेश निर्गम उतारा अपलोड करत आहे। तर येथे प्राथमिक शाळेच्या प्रवेशाचा उतारा याला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर अपलोड फाईल करायचं आहे आणि येथे प्रवेश निर्गम उतारा अपलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे रहिवासाच्या पुराव्यामध्ये रहिवासी असल्याबाबत तलाठी यांनी दिलेला दाखला अपलोड करू शकता किंवा मग ग्रामसेवकांनी दिलेला रहिवासी दाखला तुम्ही येथे अपलोड करू शकता। आणि तुमच्या जवळ जर तलाठी किंवा मग ग्रामसेवकाचा जर रहिवासी दाखला नसेल तर तुम्ही रहिवासी स्वयं घोषणापत्र पण येथे अपलोड करू शकता। पण मग तुमच्या जवळ जर रहिवासी प्रमाणपत्र असेल तलाठीचे किंवा मग ग्रामसेवकाचे तर तुम्ही तेच अपलोड करा आणि तुमच्या जवळ नसेलच तर तुम्ही रहिवासी स्वयं घोषणापत्र अपलोड करू शकता। तर येथे बघू शकता अशा प्रकारे रहिवासी स्वयं घोषणापत्र असणार आहे। तर येथे अर्जदाराचा फोटो चिटकवायचा आहे। त्यानंतर अर्जदाराचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर वडिलांचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर मुलगा आहे की मुलगी, त्यानंतर येथे वय काय आहे तर वय टाकून घ्यायचं आहे। आधार क्रमांक टाकायचा आहे। व्यवसाय काय आहे, त्यानंतर राहणार, त्यानंतर येथे गावाचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर येथे तालुका, त्यानंतर जिल्हा, तर इथे गावाचं नाव टाकू शकता। त्यानंतर तारीख टाकायची, अर्जदारास सही करायची आणि ते अर्जदाराचं नाव टाकून घ्यायचे आणि हे रहिवासी स्वयं घोषणापत्र तुम्हाला स्कॅन करून घ्यायचे किंवा मग फोटो काढून घ्यायचे आणि हे रहिवासी स्वयं घोषणापत्र तुम्ही अपलोड करू शकता। तर येथे तुम्हाला रहिवासी स्वयं घोषणापत्र रहिवासी पुराव्यासाठी ग्रामसेवकाने जारी केलेले दाखला तर या ऑप्शनमध्ये अपलोड करायचे। तर येथे सिलेक्ट याच्यावरती क्लिक करून तुम्हाला रहिवासी स्वयं घोषणापत्र येथे अपलोड करून घ्यायचे। त्यानंतर तुम्हाला ते स्वयं घोषणापत्र याच्यावरती क्लिक करायचे आणि हे स्वयं घोषणापत्र तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे। तर अशा प्रकारे स्वयं घोषणापत्र असणार आहे। तर येथे पहिले तर अर्जदाराचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर येथे वडिलांचं नाव, त्यानंतर मुलगा आहे की मुलगी, त्यानंतर येथे वय टाकायचे, त्यानंतर आधार क्रमांक येथे टाकायचा आहे। त्यानंतर येथे व्यवसाय काय आहे तर व्यवसाय टाकायचा आहे। त्यानंतर येथे राहणार कुठे आहे तर राहणार गाव टाकायचे आहे। त्यानंतर येथे ठिकाण म्हणजे गावाचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर दिनांक टाकायची आहे। त्यानंतर अर्जदाराची सही टाकायची आणि अर्जदाराचं नाव येथे टाकून घ्यायची। त्यानंतर येथे अर्जदाराचा एक फोटो येथे चिटकवायचा आहे आणि स्वयं घोषणापत्र तुम्हाला स्कॅन करून घ्यायचे। तर येथे तुम्हाला इतर याच्यावरती क्लिक करायची आणि शैक्षणिक माहिती भरत असताना अर्जदाराचे तुम्ही जे पण शैक्षणिक माहिती टाकलेली आहे म्हणजे 10वी पास टाकलेली असेल तर येथे 10वीचं मार्कशीट अपलोड करायचं आहे। 12वी जर टाकलेली असेल तर 12वीचं मार्कशीट येथे अपलोड करायचं आहे। तर येथे सिलेक्ट याच्यावरती क्लिक करायची आहे, अपलोड फाईल याच्यावरती क्लिक करायची आहे आणि येथे मार्कशीट अपलोड करून घ्यायचं आहे। मार्कशीट अपलोड केल्याच्या नंतर येथे स्वयं घोषणापत्र याच्यावरती क्लिक करायची आणि येथे तुम्हाला स्वयं घोषणापत्र अपलोड करून घ्यायचे। त्यानंतर येथे सर्वात खाली अपलोड डॉक्युमेंट्स याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे ते पेमेंट करण्यासाठी ऑप्शन येणार आहे। तर येथे 33.60 रुपयाचं तुम्हाला पेमेंट करायचं आहे। तर येथे तुम्हाला कन्फर्म याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर पेमेंट करण्यासाठी येथे वेगवेगळे ऑप्शन दाखवण्यात येईल। तर येथे क्रेडिट डेबिट कार्ड याला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर येथे पे गव्हर्नमेंट क्रेडिट डेबिट कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करायची। त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायची। तर येथे तुम्हाला वेगवेगळे पेमेंट मेथड दाखवण्यात येईल। तर यापैकी सर्वात सोपी जी पद्धत आहे पेमेंट करण्यासाठी तर येथे QR याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर सिलेक्ट युअर QR याच्यावरती क्लिक करायची आणि येथे भीम UPI याला सिलेक्ट करायचे। त्यानंतर मेक पेमेंट फॉर 33.60 रुपये याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर अशा प्रकारे हा QR कोड येणार आहे। तर हा QR कोड तुम्हाला फोनपे किंवा मग गुगल पे ॲपमध्ये स्कॅन करायचं आहे आणि येथे 33.60 रुपयाचं पेमेंट करून घ्यायचं आहे। पेमेंट झाल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे ट्रान्झॅक्शन इज सक्सेसफुल म्हणून येईल। त्यानंतर येथे या प्रिंटच्या ऑप्शनवरती क्लिक करायची आणि ट्रान्झॅक्शन स्लिप तुम्ही येथे प्रिंट करू शकता। तर येथे तुम्हाला बॅक तर या ऑप्शनवरती येथे क्लिक करायची। बॅक ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर येथे डॅशबोर्डवरती यायचे। डॅशबोर्डवरती आल्यानंतर येथे मग तुमचे ॲप्लिकेशन नंबर दाखवण्यात येईल। त्यानंतर येथे रिसिप्टच्या खाली डाउनलोडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे
आणि येथे पेमेंट केल्याची पावती तुम्ही डाउनलोड करू शकता। तर येथे डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी अशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता। तर येथे डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी अप्लाय केल्यानंतर तुम्हाला 5 ते 6 दिवसात तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी अवेलेबल होऊन जातं। जास्तीत जास्त 15 दिवसात तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट बनवून तयार होतं। तर डोमिसाईल सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला आपले सरकार पोर्टलवरती यायचे। तर येथे परत तुमची माहिती भरून घ्यायची आहे, युजर नेम, पासवर्ड, त्यानंतर हा कॅप्चा कोड या बॉक्समध्ये टाकायचा आहे। तर येथे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायची। लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर येथे सद्यस्थितीमध्ये बघू शकता आपलं डोमिसाईल सर्टिफिकेट येथे अप्रूव्ह झालेलं आहे। तर येथे डाउनलोड करण्यासाठी येथे उजव्या साईडला यायचं आहे आणि येथे प्रमाणपत्र डाउनलोड करा, तर हे ऑप्शन खाली येते। तर येथे डाउनलोडच्या बटनावरती क्लिक करायची। तर येथे अशा प्रकारे डोमिसाईल सर्टिफिकेट डाउनलोड झालेलं आहे। तर अशा प्रकारचं हे डोमिसाईल सर्टिफिकेट असणार आहे। येथे काही कारणामुळे जर तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट नाही आलं, तर कशामुळे डोमिसाईल सर्टिफिकेट नाही आलं, तर येथे नाकारण्याच्या स्थितीमध्ये तुम्हाला येथे कारण दाखवण्यात येईल। आणि 15 दिवसापेक्षा जर जास्त दिवस झाले आणि तरी पण तुमचं जर सर्टिफिकेट आलं नाही, तर येथे अपील याच्यावरती क्लिक करून तुम्ही तक्रार पण करू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी ऑनलाईन घरबसल्या अर्ज करू शकता।